गुड मॉर्निंग. माझा आवाज फुटत नाही असंच होतं ब्लॉगमध्ये. सकाळी जर मी ब्लॉग सुरू केला ना. आज आमच्या गोव्यामध्ये दुसरा दिवस आहे आणि आम्ही आत्ता सकाळी किती वाजलेत मम्मी? 8 वाजलेत ना. 7:30 वाजता उठले. मम्मी 6ला उठले आणि आंघोळ वगैरे आवरून बसले ती कपडे धुवून. नाही उठलेली अजून. 8:30 to 10:30 इथे ब्रेकफास्ट टायमिंग आहे. ब्रेकफास्ट करून आम्ही लगेच आवरायला घेणार आहोत कारण आजचा प्लॅन खूप छान आहे. आज आम्ही काबू द रामा बीच चाललो आहे. प्रॉपर्टी मी तुम्हाला उद्या दाखवेन निघायच्या आधी, चेकआउट करायच्या आधी. इतकं छान वाटतंय ना. आणि ते इथे खारुताई पळत आहेत इकडे तिकडे. खूप मस्त झाडं आहेत. छान बाल्कनीत बसलो ना, त्याच्यामुळे खूप भारी वाटतं. सो काल रात्रीचं मी कंटिन्यू नाही केलं. काल आम्ही जेवून आलो. इथे घरगुती खानावळ आहे तिथेच गेलो. चायनीज आणि असं काही खायला ना. मम्मी आहे ना सोबत, तिला असं सगळं आवडत नाही. तिला मोस्टली इंडियन फूड आवडतं. हो, आणि बाईकवरती फिरल्यावर थकायला नाही होत. आम्ही आता 3 जणी आहोत ना, तर काल आम्ही पूर्ण वेळ चालत होतो. पण आम्ही आधी आलेलो विकी आम्ही तेव्हा पण आम्ही पहिल्या दिवशी चालतच होतो. म्हणजे आम्ही पहिल्या दिवशी बाईक रेंट नाही केली. आणि समर हॉस्टेलपासून हे थोडंसंच बाजूला आहे, म्हणजे थोडंसंच पुढे आहे. आम्ही समर हॉस्टेलला राहिलेलो गेल्या वर्षी आलेलो तेव्हा, गेल्या वर्षी. सो चला आजचा दिवस, आजचा व्लॉग सुरू करूया गाईड. बस आता घरात आहे ना मी, तर मस्त दिसतात. मोकळे होते ना मगाशी झोपेतून उठल्यावर मस्त दिसत होते. काल बीचवर जाताना मी वरच्यावर फक्त सुकवलेले. मला असं वाटलं बसतील मस्त. आता हेअर वॉश केला नाही, बकवास दिसत होते तेच. काय 0 मार्क. दाखवू मी तुम्हाला आता किती छान दिसतात. सी, हे झोपेतून उठल्यानंतरचे केस आहेत. व्हॉट इज दिस बिहेवियर असं वाटलंय मला. आज आमच्या जुईचा बर्थडे. जुईला कॉल करूया गाईज. बाय बाय. हॅलो गाईज, आता आम्ही आवरून निघालो आहे छान काबू द रामा बीच जायला. मस्त ग्रीन कलरचा ड्रेस घातला आहे आम्ही तिघींनी. आज पण ग्रीन फॅमिलीमधले कपडे घातले. तिथे खूप छान अशी फुलं आहेत. हे लावू का डोक्याला? ओरडतील का मला? मस्त दिसतंय. बीच बेबी. आज पण थोडीशी माझ्या नवऱ्याची मला आठवण येते. खूप मिस करते मी त्यांना, स्पेशली गोव्यात. म्हणजे आता मी त्यांना सोडून कुठे गेलेच नाही आहे कधी. अशी म्हणजे ते नाही आहेत पायावर फिरायला, असं कधी झालं नाही आहे. पण आत्ता इथे गोव्याला आल्यावर जास्त आठवण येते कारण आम्ही नेहमी सोबत एक्सप्लोअर केला आहे गोवा. लेट्स गो. आता मला ऑटो बघायची आहे. मी कॅबसाठी फोन केलेला तर थोड्या तासांचे पण 3-3 हजार सांगतात. सो एवढे तर नाही द्यायचे आहेत. एक सीमा रेंटल स्कूटीवाला माझ्याकडे नंबर होता ज्यांच्याबद्दल मी आता बोलत होते, जिथून आम्ही स्कूटी रेंट केलेली. मी आज गुगल सर्च केलेलं तर सीमा ऑटो रेंटल असं लिहून आलेलं त्याच्यावर. तर त्याच्यामध्ये हां, हे समर हॉस्टेल. सो तर आम्ही लास्ट टाईम आलेलो तेव्हा इथे राहिलेलो आणि त्याच्यामध्ये ऑटोचा पण ऑप्शन होता त्यांच्या वेबसाईटवर, गुगलवरच्या. तर मला असं वाटलं की एकदा जरा बघूया. आम्ही लास्ट इयर असंच चालत एक्सप्लोअर केलेलं. त्यांच्या घराच्या इथे बोर्ड लावलेला आहे, तर त्याने टॅक्सी रिक्षा सर्व्हिस पण लिहिलं आहे. सो आपल्याला रिक्षा मिळायला पाहिजे. मी आता तसेच सापाचे कानातले घातलेत. प्रिटी. आम्ही ॲक्च्युली असा विचार केलेला की इव्हनिंगला आपण गालजीबाग बीच जाऊया, जसं आम्ही मागे केलं होतं. पण गालजीबाग बीचला जायला सनसेटच्या आधी आमचं कायाक आणि सगळं झालं पाहिजे. आम्ही विचार केला एकच बीच एक्सप्लोअर करू, काही फरक नाही पडत. बघू आता मी विचारते. हा आहे तो बोर्ड आणि हे आहे त्यांचं घर. बघू आपण आहे का लावलेला. तर आहेत बाईक आणि स्कूटी. ऑटो तर मिळाली नाही आहे गाईज, कारण त्या असं म्हणतात की ड्रायव्हर नाही आहेत आणि त्यांच्या मुलांकडे फोन असेल कदाचित, तर ते मुलं फोन पण उचलत नव्हते आणि नेऊन पण दिला नाही त्यांनी. आता त्यांनी मला असं सांगितलं गोवा माईल्स नावाचं एक ॲप आहे ज्याच्यावरनं आपण असं ऑटो किंवा टॅक्सी वगैरे बुक करू शकतो. तर त्या म्हणाल्या 1 वे तुम्हाला ते बरं पडेल. आता ते मी जाते परत. तिथे मी आमच्या हॉटेलवरतीच थांबवलं आहे गुड्डीला आणि मम्मीला. मी एकटीच आले होते. भयंकर ऊन आहे, भयंकर. पण तरी सोसेल असं आहे. मला याच्यापेक्षा जास्त
असेल गरमी आणि ओव्हरऑल ऊन वगैरे असं वाटलेलं. बघू इथे आता बाईक फॉर रेंट असं लिहिलेलं आहे, ह्याच्याकडे विचारून बघूया. ही एंट्रन्स आहे आकाशाची आणि हे म्हणजे क्यूटी मम्मा. दाखव तू कशी दिसतेस फुल ड्रेस. वाव, सो प्रिटी, सो प्रिटी, सो प्रिटी, सो ब्युटिफुल. आणि तुम्हाला इतके सुंदर ड्रेसेस कोणी आणलेत ताई? इथे एक लोकल काका होते पार्किंगजवळ, ते त्यांच्या लोकल गोवन लँग्वेजमध्ये बोलत होते कोणाशी तरी. हे आहेत ते काका. मी यांना म्हटलं की कोणी तुमच्या ओळखीत असेल ऑटो किंवा टॅक्सी तर मला प्लीज काही अरेंज करून देऊ शकता का तुम्ही? तर त्यांनी एका माणसाला फोन केला आणि तो आत्ता आला आहे, म्हणजे येतो आहे असं ते म्हणाले. सो आम्हाला तो मिनिमल प्राईजमध्ये घेऊन चालला आहे. तर मी तुम्हाला रिटर्न येताना एकदा रिव्ह्यू देईन त्याचा. त्या काकांचा जर मला जमलं तर नंबर पण टाकेन इथे स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. जाऊया आपण आता. फायनली निघतो आहे आम्ही. काबाड कष्ट, मेकअप सगळा मेल्ट व्हायला लागला आहे. मला द केव जायची खूप एक्साइटमेंट आहे, कारण मम्मीला आणि गुड्डीला तिथलं फूड खूप आवडेल आहे. मला स्वतःला ती जागा खूप आवडते, खूप जास्त. सो फायनली आम्ही आता चाललो. नो एंट्री. आम्ही आलो आहे पण इथे बंद आहे द केव. चल मग खाली तिथल्या एखाद्या साध्या रेस्टॉरंट शॅकला खायला लागेल आता काहीतरी. नारळ पाणी आणि मॅगी खाऊया का आता? तेच ऑप्शन. तिकडे बघ. आता आम्ही आमचा झालेला पोपट बघता. सो द केव बंद आहे कारण त्यांनी असं सांगितलं की काहीतरी फायर इन्सिडेंट झालेला. मी काय असं जास्त डिटेल्स नाही विचारले, पण नॉर्थमध्ये झालेलं, इथे नव्हतं काय झालेलं. पण हे 15 डिसेंबरपासून बंद. माहिती नाही त्यांना किती दिवस लागतील ओपन व्हायला. सो जर तुम्हाला कुठूनही साऊथमध्ये तुम्ही असताना इथे द केवला यायचं असेल तर आधी फोन करा. जर ते ओपन आहे असं म्हणाले रेस्टॉरंट तरच या, नाही तर स्वतः आम्ही इथल्या एका शॅकमध्ये नारळ पाणी आणि मॅगी आणि असं काय काय करणार आहोत. मजबूत टॅन होणार आहे मला आता. झालेलं आहे, होणार आहे काय? हॅलो. आमच्याबरोबर खूप वाईट झालं काय. थोडंसं सनलाईट येऊ देत का? छानच दिसते, ग्लोई. तर आम्हाला तिथे गेल्यानंतर समजलं द केप बंद आहे. 15 डिसेंबरपासून बंद आहे. मला किती टॅन झालं आहे. टेल मी यू आर इन गोवा विदाऊट टेलिंग मी यू आर इन गोवा. मग आम्ही तिथल्या एका शॅकमध्ये मॅगी खाल्ली आणि नारळ पाणी प्यायलो. त्याच्यानंतर कायाकिंग करायला गेलो. तर आम्ही केपला गेलोच नव्हतो, त्याच्यामुळे लवकर आटपलं जे काय होता आमचा प्लॅन ओव्हरऑल तिथला. कारण आम्हाला असं वाटलेलं की लंचला आपल्याला असे 1.5-2 तास जातील आरामात आणि मग आपण कायाकिंग करायला जाऊ. त्याच्यानंतर तिथे क्लिफ व्ह्यू पॉईंट आहे. सो आम्हाला असं वाटलेलं की ह्या सगळ्यामध्ये छान 6-6:30 वाजतील, म्हणून आम्ही कॅब करून गेलेलो. पोपट झाला त्याच्यामुळे आम्हाला लवकर यावं लागलं कारण खूप ऊन होतं. सनसेटची वाट बघेपर्यंत आम्हाला तिथे
थांबणं अशक्य होतं, इतकं ऊन होतं तिथे. मग आता भूक लागली आहे. इथल्या कॅफेला विचारलं रेस्टॉरंटला, तर ते बोलले की 7 वाजता चालू होणार, आता बंद आहे. आता वाजलेत 5. मग आम्हाला असं झालं की आता आपण कुठे जायचं, तर थोडं घरगुती टाईप्सच पाहिजे. आम्ही आता उडुपी चाललो आहे. ते आम्ही काल आल्यानंतर लंचला गेलो. तर आम्ही आता उडुपीमध्ये नाश्ता केला आणि तिथून मार्केटला यायचं होतं. सनसेट मिस नव्हता करायचा. फोकस नाही होणार व्यवस्थित. खूप छान वाटलं. एक बार फिर से बाय बोल दो. बाय. The next day.